हमारा YouTube मोनिटाइज हो गया रे बाबा। फायनली आम्ही निघालेलो आहोत शॉपिंगला। आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अक्षय सोबतचे हे 5 वर्ष खरंच खूप अमेझिंग होते। देव करो असेच आमचे 50-60 वर्ष एकत्र जावो। आणि आज पुरी भाजी बनवत असताना एक ॲक्सिडेंट झाला। ॲक्च्युली मी कालच पुरी भाजी बनवली होती, तर भाजी शिल्लक होती, सो अक्षय बोलला की मला आज पुरी बनवून खाऊ घाल। आणि पुऱ्या तळत असताना अचानक माझ्या तोंडावरती तेल उडालेलं आहे आणि याची चांगलीच जखम मला झालेली आहे, पण इथे पाहू शकता। सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जर असा स्वयंपाक बनवताना काळजीपूर्वक बनवत जा। हमारा YouTube मोनिटाइज हो गया रे बाबा। आणि यस गाईज, यस, अक्षयचं यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे मॉनिटाईज झालेला आहे आणि त्याचाच आम्ही इथे आनंद व्यक्त करत आहोत। फायनली आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग। नवऱ्याला असं सतत म्हणत राहिलं ना तू शॉपिंग करून देत नाही, मग तो जास्त शॉपिंग करून देतो। आई पप्पा ते आई पप्पाच असतात। दरवर्षी न चुकता पप्पा मला बर्थडेला, ॲनिव्हर्सरीला पैसे तरी पाठवतात, काहीतरी घेऊन देतात। आणि दरवर्षी माझ्या बहिणी तर मला ऑफकोर्स देतातच, कारण घरातलं मी लाडकं शेंडेफळ आहे, सगळ्यात लहान आहे मी। बात सही आहे। भले माझी मोठी बहीण आहे ना, ती तुम्हाला लहान दिसते, पण ती लहान नाहीये। आमच्या ओळखींमध्ये 7 वर्षांचा गॅप आहे गाईज। हो, ती 7 वर्षांनी मोठी आहे, मी लहान आहे, त्यामुळे मी जाड दिसते, तर याचा अर्थ असा नाही की मी मोठी आहे। कंट्रोल उदय, कंट्रोल। सो ते लोक दरवेळेस काही ना काही घेऊन देत असतात, फक्त हाच देत नाही, एवढाच फरक आहे। मी देत नाही। हा, नाही देत, नाही देत, नाही। अरे खरं तर बोल थोडं। खरं बर, थोडं चला देतो, तो पण देतो, पण बहीण माझी मोठी जास्त देते। तिनं माझ्या बर्थडे साठी नक्कीच काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला असणार आहे। अभी मजा आएगा ना भिडो। मागे ती मला 7000ची वॉच देणार होती, पण अक्षयनी हे वॉच गिफ्ट दिलं। अरे हो, अक्षयनी हे वॉच गिफ्ट दिलं। सो तिनं वॉचचं कॅन्सल केलं। हे सुद्धा वॉच खूप महागाच आहे आणि हे आय थिंक आपण बिग बिलियन मध्ये घेतल्यामुळं हे आम्हाला 2200 रुपये की काहीतरी बसलं होतं। सो आता कपडे छान, बर्थडे साठी छान असा ड्रेस घेणार आहे आज मी। सो लेट्स गो विथ अस। ज्या लग्न जमलेल्या मुलींचे आणि मुलांचे लग्नाचे डेट्स आणि वाढदिवस जर जवळ जवळ येत असतील ना, तर थोडंसं लग्नाच्या डेट मागे पुढे करा ॲडजस्ट, म्हणजे तुम्हाला सेलिब्रेट करायला वेळ मिळेल आणि तुम्हाला छान छान गिफ्ट सुद्धा मिळतील, हा तुमचा फायदा होईल। सो आम्ही आलेलो आहोत आता डिकॅथलॉनमध्ये। ॲक्च्युली डिकॅथलॉनमध्ये आम्ही काहीतरी घेण्यासाठी आलेलो होतो अक्षयसाठी, आणि आम्ही ते विसरलो काय घ्यायचं ते। लिटरली आम्ही इथे विसरून गेलेलो आहोत की काय घ्यायचं होतं। देन त्याला ही एक स्कूटर आवडली आणि तो ती मला इथं चालवून दाखवत होता। त्याला ही स्कूटर खूप छानपैकी चालवता येते, मला नाही येत, असो। देन हे शूज ट्राय करत होते मी की कुठले बूट्स आहेत ते मला छान सूट होतील ते। तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, ब्लॅक छान दिसतोय की व्हाईट छान दिसतोय ते। ॲक्च्युली हे जे बूट्स होते ना, हे आपण हिमालयात वगैरे जेव्हा जातो, बर्फाच्या प्रदेशात जातो, तिथे घालण्यासाठीचे आहेत। आम्ही अजून कुठेही गेलेलो नाही आहोत, एवढ्या 5 वर्षामध्ये कुठे फिरायला गेलेलो नाही आहोत लांब, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मी अजूनही गेलेली नाहीये। देन मी हे बूट्स घातल्याच्या नंतर अक्षय मला म्हणत होता की यार तू खूप अशी रिच लुक देत आहे, एकदा मला रॅम्प वॉक करून दाखव, चालून दाखव। म्हणून मी त्याला इथे चालून दाखवत होते की हे बूट्स माझ्यावर कसे दिसत आहेत ते। आणि मुंबईमध्ये तर काही अजिबात थंडी वगैरे नसते, त्याच्यामुळे असे बूट्स घेऊन काही त्याचा उपयोग सुद्धा नाहीये। आणि त्यानंतर लगेच मला हे जॅकेट दिसलं, जे मला इतकं भारी उबदार वाटत होतं, खूप मस्त लुक येत होता या जॅकेटचा, आपण पाहू शकता। परंतु अगेन तेच की मुंबईत थंडी नाहीये आणि त्यामुळे हे सुद्धा जॅकेट आम्ही घेतलेलं नाहीये। जेव्हा कधी फिरायला जाणार असू तेव्हा नक्की घेऊया। आणि और ये इधर ये कौन बेटा है भाई, अंदर ये सब क्या चल रहा है, हे भगवान, ये सब क्या देखना पड़ रहा है। या टेंटमध्ये त्याला काहीतरी व्हिडिओ काढायचा होता म्हणून तो टेंटमध्ये गेला होता। ॲक्च्युली आम्ही लगेचच ओबरॉय मॉलला आलो, कारण ठाकूर मॉलमध्ये खूप जास्त हाय रेंजचे कपडे असतात जे बिलकुल अफोर्डेबल नसतात, त्यामुळेच आम्ही आलो होतो ओबरॉय मॉलला, कारण इथे बरेच ब्रँड्स आहेत आणि भरपूर गोष्टींवरती ब्लॅक फ्रायडे असल्यामुळे ऑफरसुद्धा होती।
सो आम्ही गेलो आणि आधी गाडी पार्क केली जाऊन. आणि या लाईफस्टाईलची एक गंमत म्हणजे इथलं जे एस्केलेटर आहे ना त्याच्यावरती हा जो मिरर आहे आम्हाला खूप आवडतो. अजून पण तुम्हाला वरती दिसेल. ॲक्च्युली इथे फर्स्ट फ्लोअरला बॉईजचं कलेक्शन आहे आणि सेकंड फ्लोअरला गेल्याच्या नंतरनं लेडीजचं कलेक्शन आहे वरती. सो यस, इथे परत एकदा मी व्हिडिओ काढला आणि माझी इथे व्हिडिओ काढायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. सो मी आता ती पूर्ण केलेली आहे. देन आम्ही वरती आलो. हे बघा अक्षयची मस्ती मजाक सगळीकडेच चालू असते ना. देन मी काही वन पीसेस घेतले ट्रायल करण्यासाठी, ते आपण पुढे पाहू शकता. फर्स्ट मी ट्राय केला होता हा ब्लॅक वन पीस, जो की अक्षयला आणि माझ्या बहिणीला, माझ्या फ्रेंड्सना, माझ्या भावाला प्रचंड आवडलेला होता. आणि नेक्स्ट जो मी ट्राय केला होता तो हा मरून कलरचा होता. या मरून मध्ये आणि त्या ब्लॅक मध्ये मी खूप जास्त कन्फ्युज होतो ना. अक्षयने फायनल डिसिजन दिला होता ब्लॅकचा, सो मी ब्लॅकच सिलेक्ट. ब्लॅक फ्रायडे असल्यामुळे मला 20% डिस्काउंट मिळालेलं होतं. हा ट्राय केला होता ग्रीन कलरचा, जो मला अजिबात आवडला नव्हता. पण माहित नाही मी का उचलून घेऊन आले होते ट्रायलसाठी. एवढा काही खास वाटत नव्हता, सरासरीच होता हा. त्यानंतर ना हा वाईन कलरचा क्रशचा वन पीस तुम्ही पाहू शकता, खूप जास्त सुंदर दिसत होता. पण ब्लॅक मध्ये जीव अडकल्यामुळे दुसऱ्या वन पीसेसवर तर मन जाणं अशक्यच होतं सगळ्यांचंच. सो इथून आपण क्लोज मध्ये पण पाहू शकता, हा छान दिसतोय. एवढ्यावरच आमचा फायनल डिसिजन झालेला होता. परंतु तिथलं जे सेल्समॅन आणि सेल्स गर्ल होती ना, ते आम्हाला इतके कॉस्ट्युम्स देत होते ट्राय करण्यासाठी. लिटरली मी लास्टला पकले होते, एवढे कॉस्ट्युम त्यांनी ट्रायलसाठी दिले होते. सुद्धा ब्लू बघू शकता आपण. मला हा ठीकठाक वाटला, एवढा पण काही भारी नव्हता. शेवटी ती लोक त्यांचं काम करत होते, त्यांचं कर्तव्य आहे आपल्याला चांगले चांगले कपडे दाखवणं, त्यांचंही टार्गेट असतं. असो. देन हा जो होता हा इतका अनकम्फर्टेबल होता, जो की मला अजिबात आवडला नव्हता. आणि हा जो होता ना यातला तर सेम ऑलरेडी माझ्याकडे आहे, जो मी ऑनलाईन घेतलेला होता, डिट्टो सेम आहे. त्यामुळे मी हा सुद्धा कॅन्सल केलेला होता. देन हा एक ब्लॅक ट्राय केला, हा सुद्धा खूप छान दिसत होता. आणि ब्लॅक म्हणजे माझा तर वीक पॉइंट आहे, त्यामुळे ब्लॅक इज ऑलवेज माय फेवरेट कलर. हा ऑरेंज देखील मला आवडलेला होता. हा पूर्ण बीच आणि गोवावाली वाइब्स देत होता. यार काय सही दिसत होता हा देखील. सो तुम्हाला सुद्धा कुठले कुठले वन पीसेस आवडतात हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. देन अगेन वन ब्लॅक. सो हा वेल्वेटचा होता आणि जो मरून होता ना काइंड ऑफ त्याच टाईप मध्ये थोडासा हा मोडत होता. याआधी जो मला अनकम्फर्टेबल वाटत होता ना त्यातल्याच राहिलेल्या कपड्यातून हा वन पीस बनवलेला होता की काय असं मला वाटत होतं. हा सुद्धा पोंचू टाईप मध्ये. ऍक्च्युली या कपड्याचा एक वन पीस ऑलरेडी माझ्याकडे आहे. सो त्याच्यावर मी शूट सुद्धा केलेलं आहे, पण अजून ते फोटोज पोस्ट नाही केले. आय होप लवकरच पोस्ट करेन. देन हा पिंक ट्राय केला होता. हा तर मला खूप आवडला होता. हा पण खूप क्यूट असा दिसत होता, परंतु हा ऑफिसवाली वाईब देत होता. ऍक्च्युली मी जेवढे पण ट्राय करत होते ना ते थोडेसे मला बीच आणि ऑफिसवाले वगैरे असे दिसत होते. मी बघत होते पार्टी वेअर आणि मला पार्टी वेअरच हवा होता, कारण माझा बर्थडे होता. त्यामुळे मी माझा फायनल डिसिजन होता तो अक्षयवरती पहिल्यांदाच सोडलेला होता. हा जो होता ना हा पण पार्टीवाली वाइब्स देत होता, बट ऑलरेडी सेम काइंड ऑफ माझ्या ताईकडे आहे, त्यामुळे तिने हा मला घेऊ दिलेला नव्हता. आणि मरून मध्ये पण तेच झालेलं होतं. येस, आता आम्ही इथे बिलिंग करून फायनली माझा ड्रेस घेतलेला आहे. ब्लॅक फ्रायडे असून देखील ऑफलाईन मध्ये काहीच ऑफर नव्हत्या. अख्ख्या दुकानचा सत्यानाश करून एक घेतला जे आवडला. अख्ख्या दुकानचा सत्यानाश करून एक घेतलं जे आवडलं. ये भगवान क्या जुलूम है. मग जे आवडलं तेच घेणार ना. बरोबर. नाही आवडलं ते कशाला उगाच घ्यायचं. हे लोक काय म्हणतात इकडे, लोक काय म्हणतात माहिती का, हे सेल्समॅन एखाद्या गोष्टीवर डिस्काउंट असेल ना म्हणतात सर घ्या याच्यावर डिस्काउंट आहे. आणि जर डिस्काउंट नसेल ना एखाद्या याच्यावर विचारतो आपण याच्यावर डिस्काउंट आहे का, जर नसेल ना म्हणतात सर डिस्काउंट नाही आहे ते फ्रेश आहे. दोन्हीकडून चांगलं म्हणलं. डिस्काउंट असेल तर डिस्काउंट आहे घ्या, डिस्काउंट नसेल तर डिस्काउंट नाही ते फ्रेश आहे. फ्रेश आहे घ्या. एवढ्याशा शॉपिंगवर आमचं काही मन भरलेलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला परत अंधेरीला जायचं होतं आणि मध्येच आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही मिहीर फास्ट फूड सेंटर मध्ये आलेलो होतो. इथे आम्ही डाळ तडका आणि जिरा राईस असं जेवण केलं. इथली टेस्ट खरंच खूप छान होती. हे वनराई मध्ये लोकेटेड आहे आणि खरंच पोट भरून आमचं जेवण झालेलं होतं. काहीच मगाशीपासून व्हिडिओ मध्ये तुम्ही एक ऑब्झर्वेशन नसेल केलं, मी करून देते. हा शर्ट कस्टमाइज आहे आणि हे लिहायला मीच सांगितलं होतं. असे कस्टमाइज टी शर्ट तुम्हाला सुद्धा हवे असतील तर त्यांची जी आयडी आहे ती मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. कलामय नावाचं त्यांचं इन्स्टा पेज आहे, तुम्ही त्याच्याहून पण ऑर्डर करू शकता. म्हणलं बऱ्याच वेळपासून लोक मराठीत का बोलताय लक्षातच नाही. सो हा एक कलामयने खूप छान टी शर्ट अक्षयला बनवून दिलेले आहेत. हा एक आणि अजून एक आहे सह्याद्रीचा, तो सुद्धा दिलेला आहे. सो नक्की तुम्ही त्यांच्या अकाउंटवरून तुम्ही घेऊ शकता खूप छान छान कस्टमाइज टी शर्ट्स.
आमचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही इथं कॉफी ट्राय केली, याचा सुद्धा आस्वाद घेतला. खरंच खूप छान कॉफी होती. सो गाईज आता मी ब्लॉगला इथेच थांबवते. यानंतर तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. पुढे खूप मजा येणार आहे, कारण आम्ही अंधेरीची प्लॅनिंग सोडून कुठे गेलो हे बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. थँक्यू सो मच.